नमस्कार. आज आपण मेनोपॉज आणि मेंटल हेल्थ याच्यावरती बोलणार आहोत. मेनोपॉज म्हणजे जी रेग्युलर येणारी मासिक पाळी असते ती बंद होणं. तर त्याच्यानंतर काय बदल होऊ शकतात? ज्या वेळेस एखाद्या स्त्रीची मासिक पाळी बंद होते त्याच्यानंतर तिच्या बॉडीतला इस्ट्रोजन नावाचा हार्मोन एकदम कमी होतो आणि इस्ट्रोजन ज्यावेळेस कमी होतो त्यावेळेस कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन वाढतो आणि जसं कॉर्टिसॉल वाढत जातो, कॉर्टिसॉल वाढत गेला की त्याच्यामुळे स्ट्रेस जास्त वाढतो आणि त्याच्यामुळे मानसिक आजारामध्ये मेनोपॉज नंतर महिलांना शारीरिक जे बदल असतात त्याच्यासोबतच मानसिक बदलही जास्त प्रमाणात दिसून येतात. त्याच्यामध्ये एक आलं अँझायटी. खूप जास्त अतिचिंता वाटणं, भीती वाटणं, काहीतरी होणार आहे असं सारखं वाटणं, धडधडायला होणं, हातापायाला घाम सुटणं, इन्सिक्युरिटी जास्त वाटणं. तर हे सगळे अँझायटीचे लक्षणं दिसून येतात. दुसरं जे महिलांमध्ये मानसिक समस्या जाणवते ती म्हणजे डिप्रेशन. मेनोपॉज नंतर जे इस्ट्रोजन आहे त्याचं महत्त्वाचं काम असतं आपल्या बॉडीमधलं इन्फ्लमेशन कमी करणं. तर इन्फ्लमेशन ज्यावेळेस कमी होत नाही आहे त्यावेळेस बॉडीचं इन्फ्लमेशन वाढल्यावरती इन्फ्लमेटरी मार्कर्स जे असतात ते जास्त वाढणार आणि ते एक महत्त्वाचं कारण असतं महिलांमध्ये डिप्रेशन दिसण्याचं. अजून तिसरा जो दिसून येतं त्याला म्हणतात ब्रेन फॉग. ब्रेन फॉग म्हणजे काय तर विसराळूपणा वाढणं, बऱ्याच गोष्टी लक्षात न राहणं, काय करायचं आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन होणं, वारंवार लक्षात ठेवूनही नोंदी ठेवूनही कामामध्ये गडबड होणं. तर हे ब्रेन फॉगचं पण कारण शरीरामधलं एस्ट्रोजन कमी होणंच आहे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट दिसून येते एक्स्ट्रीम मूड स्विंग्स, म्हणजे जास्त रडायला येणं, चिडचिड होणं, तसंच सोबत खूप जास्त राग येणं. जिथे अशी कुठली तरी स्त्री जी कधीच कुणासोबत भांडत नव्हती पण तिचं वारंवार भांडण होणार, राग खूप जास्त अनावर होणार. तर ह्या सगळ्या समस्या मेनोपॉजमध्ये दिसून येतात. आता मेनोपॉजवरती ट्रीटमेंट काय आहे तर मेनोपॉजवरती ट्रीटमेंटमध्ये एकतर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी दिल्या जाते किंवा ज्या समस्या आहेत त्याच्यावरती औषधोपचार केला जातो. निमित्त आपण महिलांच्या मानसिक आरोग्यावरती वेगवेगळे व्हिडिओ बनवले. हे व्हिडिओ बघून तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला अटॅच होऊन तिथे तुम्ही तुमचे प्रश्न टाकू शकता. 22 तारखेला आपण जे ऑनलाईन सेशन घेणार आहोत त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील. धन्यवाद.